तुळजाभवानी सिरियल हा लागते. कलर टीव्ही वरती म्हणजे पुष्कळ असतात ना आता. कलर टीव्ही पुढे जय खंडेरायाची पण ती प्रसिद्ध होती, मल्हारी मार्तंड वगैरे काहीतरी दाखवली होती मागे पूर्वी, फार 3-4 वर्षापूर्वी हो बरोबर. सिरीज सिरीज मध्ये वगैरे. हा. हो. तर मला विचारायचं की त्या कथा पाहून म्हणजे आता त्या कथा म्हणजे त्या तुळजाभवानीचे, त्वरिता देवीचे असे पुष्कळ असे प्रसंग स्कंद पुराणामध्ये सांगितलेले, तुळजा महात्म्यामध्ये सांगितलेले, त्यांनी एकरूप करून ती कथा रचलेली आहे. हो. तर त्यावेळी ती कथा बघताना ते तुळजाभवानीचं ध्यान आपल्याकडनं होतं. ते ध्यान होताना त्याचं अभिनेत्रीचं किंवा अभिनेत्याचं पण रूप त्याच्यामध्ये दिसतं. मग ते मूळ स्वरूपाचं चिंतन होतं का नाही? काय त्याच्यामध्ये काय आहे? आता देवळात मूर्ती असते, हं. तेव्हा मूर्तीचं आपण ध्यान करतो तेव्हा कोणाचं होतं ते? ते पण मूर्तीचं म्हणजे आपण ते ॲक्चुअली रिअली असते. पण इथे काय होतं, आपण बघतो ती व्यक्ती ही अभिनेता आणि अभिनेत्री असते. तर ते तशी ती त्याच्या मूर्ती पाठीमागचा भाव थोडासा जाणू शकतो आपण. पण मग आपलं ते होणं बरोबर असतं का नसतं, म्हणजे ह्याच्यामध्ये थोडंसं साशंक मन आहे की. आता एकच मूर्ती, आता विठ्ठलाची मूर्ती आपण पाहायला गेलो तर ती ओबडधेबड दिसते. हं. त्याला सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करवकटावरी ठेवून या, कारण त्यांना तिथे साक्षात विठ्ठल दिसतोच आहे, मूर्ती दिसतच हं. नाहीये. हं, हं, तसं हं. सिरियल मध्ये तो ऍक्टर आहे आणि तो आता ऍक्टिंग करतोय ही भावना ठेवली हं. तर तरीही तो ऍक्टिंग कोणाची करतोय तर कृष्णाची करतोय किंवा तुळजाभवानीची ऍक्टिंग हां, 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 करतोय, हां, हां. त्यामुळे ते स्मरण राहील. पण त्याच्यात जर हं. पूर्ण गुंगून गेलं आणि तुळजाभवानीच समोर आहे म्हटलं तर तुळजाभवानीचं ध्यान झालं. अच्छा, अच्छा. म्हणजे ओके आहे, म्हणजे हरकत नाही ते हो त्या हो ह्याच्यामध्ये. हो. फक्त एक करायला हवं, जसं आता कृष्णाच्या इतक्या सिरियल निघाल्या किंवा काय, तर त्यात सगळंच अगदी प्रसंग जे आहेत ते काही थोडेसे ते रस त्याच्यात घालण्याकरता थोडेसे डायरेक्टर इकडे तिकडे ते करतात. तर करतात, करतात. त्यामुळे मूळ कथा आपल्याला माहिती असली पाहिजे, म्हणजे त्याच्यापेक्षा हां, हा डायव्हर्ट नाही केलेली पाहिजे. चुकीचं काही म्हणजे म्हणजे कृष्णाच्या नावाखाली ते काहीतरी चुकीचे डायलॉग असतील किंवा काय, तर तेवढं आपल्याला हं. कळलं पाहिजे की हे त्यातलं नाहीये. हं, पण हं, हं. एखाद्याची पूर्ण श्रद्धा असेल तर ते चुकीचे डायलॉग जरी असली पण भक्ती आहे आणि हं. भक्तिभावाने कृष्णच पुढे आशयाने पाहिलं तर त्याला तो लाभ होणारच आहे, म्हणजे कृष्णाचा लाभ हां, होणार. लाभ होणार नाही. हरकत नाही. कारण का हल्ली बाकी कुठे पाहायला मिळत नाही. पण जे लोकं पाहत आहेत, तर ते मला वाटतं एखादं ते चांगलं आहे. कारण त्याच्यात पुष्कळशा गोष्टी हो, आता स्कंद पुराणा बेस, तुळजा महात्म्यांच्या ह्याच्यावरती आधारित वगैरे असं करून केलेलं आहे. आणि अ, आणि इतर काही अ, पिक्चर सिरियल पाहण्यापेक्षा हे पाहणं केव्हाही चांगलं ना. हो, चांगलं आहे. आणि म्हणजे त्याच्या हे आता मी कशावरून सांगतो तर वामन निवासामध्ये जेव्हा तुळजाभवानी आरोग्यधामचं उद्घाटन झालं तर तेव्हा हं, एका बुवांचं कीर्तन ठेवलेलं आणि हं, त्या कीर्तनामध्ये त्यांनी एकनाथ महाराजांची कथा घेतलेली आणि हं, त्यात काहीतरी त्यांनी चुकीचं सांगितलं. हं, चुकीचं सांगितलं माझं लक्ष महाराजांकडे गेलं. महाराजांची रिॲक्शन काय? तर महाराज आपले हात जोडून अगदी असे श्रद्धेने ऐकत होते. म्हणजे हं, महाराजांचा जो अप्रोच आहे, हं, तो समन्वयाचा अप्रोच आहे. म्हणजे जे काही समोर आहे त्यातलं चुकीचं काय आहे ते न पाहता त्यात हं. बरोबर काय आहे हे पाहून आप पुढे जाणं हे आवश्यक आहे. तर तसं त्यांचा बरोबर. वृत्ती होती. पण त्याचा अर्थ नाही म्हणजे आपल्याला कोणतंही चुकीचं वाचलं तर चालेल असं नाही. बरोबर नाही. काय आहे माहिती पाहिजे. आणि आता मी पण ह्याची कृष्णाची सिरियल पाहतो. त्याच्यात काय काय त्यांनी वेगवेगळं पण केलंय. पण म्हणजे हं. ती सिरियल वाढवायला. तर देविका म्हणते हे कशाला वेगळंच काहीतरी पाहताय. म्हटलं ते करतायत काय वेगळं असलं तरी मला समोर कृष्ण आणि राधा दिसतायत आणि त्यांच्यातलं बरं झालं. काहीतरी दिसतंय म्हटलं. म्हटलं ती पण नाही, ती तुळजाभवानी
तुळजाभवानीची सिरियल फार छान आहे. म्हणजे अच्छा. 83 हे चॅप्टर झालेत आणि ते जेव्हा आपण युट्यूबवर पाहतो तेव्हा ऍड नसतील तेव्हा एक एक सिरियल 20 मिनिटाची असते.